सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। बघा आम्ही आलेलो आहो चिचोली या ठिकाणी आलेलो आहो। हे ठिकाण बघण्याकरिता आलेलो आहो। तर बघा या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश ठेवलेला आहे। म्हणून आम्ही त्यांना नतमस्तक होण्याकरिता आमचे इथे पाहुणेसुद्धा आलेले आहे। आम्ही त्यांनासुद्धा घेऊन आलेलं आहे। त्यांना हे ठिकाण बघायचं होतं। आणि तुम्हाला जर एखादी सहल काढायची राहिली किंवा तुम्हाला बाबासाहेबांचं अस्थिकलशचे दर्शन घ्यायचे आहे, तुम्हाला नतमस्तक व्हायचं आहे, तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी या। हे ठिकाण नागपूर शहरामध्येच आहे। नागपूरपासनं तुम्ही बर्डीपासनं जर आले तर बर्डीपासनं किंवा दीक्षाभूमीला आले तर दीक्षाभूमीपासनं 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे। आणि बघा इथे खूप छान अशी दुकानंसुद्धा लागलेले आहे। आणि ही जी जागा आहे आपल्याला, तर बघा मी फोटो दाखवणार आहे तुम्हाला। ह्या आईने इथे दान दिलेली आहे बाबासाहेबांचा अस्थिकलश ठेवण्याकरिता। आणि ह्या जागेचा एवढा सुंदर असा उपयोग करण्यात आलेला आहे। एवढे छान स्तूप बांधण्यात आलेले आहे की आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही नागपूरमध्येच नाही आहे, आम्ही कुठे वेगळ्याच ठिकाणी फिरत आहोत, वेगळ्याच देशामध्ये फिरत आहोत। आणि ह्या जागेचा एवढा सुंदर उपयोग करण्यात आलेला आहे। बघा इथे विपश्यना केंद्रसुद्धा बनवलेलं आहे। आणि त्याच्या डाव्या साईडला बघा ही बिल्डिंग दिसत आहे। इथे शैक्षणिक संस्था असं लिहिलेलं आहे, बहुतेक इथे शिक्षण देण्यात येईल। आणि इथे स्तूपसुद्धा दाखवत आहे। आता सध्या याचं बांधकाम झालेलं आहे आणि त्यांनी बोर्ड्स लावलेले आहे आणि याचा खूप छान असा म्हणजे उपयोग करण्यात येईल। आणि मंडळी या ठिकाणी 6 डिसेंबरला यात्रा भरण्यात येते। खूप छान यात्रा भरते। इथे भरपूर प्रमाणामध्ये उपासक उपासिका येत असतात, नतमस्तक होतात। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाला नतमस्तक होण्याकरिता एवढी पावलोपावली गर्दी असते की तुम्ही नागपूरला आला आणि चिचोली बघितली नाही तर तुम्हाला अफसोस वाटेल। म्हणून नक्कीच तुम्ही नागपूरला आले तर नक्की ह्या चिचोली ह्या ठिकाणी या आणि अस्थिकलशचे दर्शन घ्या। बघा या ठिकाणी जेव्हा आम्ही लहान होतो मंडळी तेव्हा यायचं तर इथे बाबासाहेबांच्या प्रत्येक वस्तू ठेवलेल्या होत्या ओरिजिनल। आता ते कपडे होते, शर्ट पॅन्ट शूज ते कुजून गेलेले होते, तर म्हणून त्यांनी त्याचे फोटोज इथे लटकवलेले आहे आणि त्या ठेवले असेल त्यांनी ते वस्तू व्यवस्थित। आणि त्यांची माहितीसुद्धा इथे ठेवलेली आहे, लिहून दिलेली आहे आणि आपल्याला भरपूर अशी माहिती मिळेल। बघा त्यांचे कंदील आहे, टेबल आहे, याचेसुद्धा फोटोज इथे लावलेले आहे। आणि हे ठिकाण एवढं शांतीचं ठिकाण आहे की इथे आल्यानंतर असं वाटते आपल्याला की आपण बाबासाहेबालाच भेट दिली। मला असं वाटलं की मी बाबासाहेबाला भेट दिलेली आहे, मी बाबासाहेबाला भेटून आलेली आहे। आणि दरवर्षी मी 6 डिसेंबरला या ठिकाणी येत असते आणि नतमस्तक होत असते। बघा किती सुंदर असे बाबासाहेबांचे कोटचे वगैरे फोटो लावलेले आहे इथे। तर तुम्ही पण या, नागपूरला आले की नक्की या ठिकाणी या तुम्ही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घ्या आणि तुम्हालाही वाटेल की आम्ही एवढ्या छान ठिकाणी आलेलं आहे म्हणून। तर मंडळी बघा किती सुंदर असं चित्र दाखवत आहे मी तुम्हाला। आणि त्यांच्या काही जुन्या वस्तूसुद्धा इथे ठेवलेल्या आहेत। तर बघा मी पुन्हा तुम्हाला अस्थिकलशचे दर्शन देत आहे आणि बघा त्यांच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या ओरिजिनल आहेत इथे। तर बघा मंडळी एवढी शांतता या ठिकाणी आणि एवढं छान ठिकाण आहे। आणि तुम्ही इथे आले नाही, काही लोकांना माहितीच नाही चिचोली कुठे आहे म्हणून। तर बघा आम्ही दुसऱ्या माळ्यावरनं सुद्धा मी तुम्हाला वरून दाखवत आहे। हां खूपच सुंदर आहे, शांतता। बघा त्यांचा रेडिओ आहे, कंदील, त्यांची घड्याळ आणि टाईपरायटरसुद्धा दाखवता। इथे कॅप आहे, चष्मा आहे आणि एक बॉक्स दाखवलेला आहे। तर बघा या पद्धतीने त्यांचं सामान इथे किती व्यवस्थितरित्या ठेवलेलं आहे मंडळी। तर आणि इथे विहारसुद्धा बनवलेलं आहे, आम्हीसुद्धा गेलेलो आहोत। तुम्हीसुद्धा या, नक्की या आणि नतमस्तक व्हा। सगळ्यांना जय भीम।